रामचंद्र भगवान की बजरंगबली की
संत चरण रज लागता संत चरण रज लागता
लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमते परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे विठ्ठला भगवत कृपा पावले सांग त्यासी सतता कीर्तनी अनुराग तेची निज भाग्य महाभाग ऐसे श्रीरंग बोलिला ऐसा लाभजा कथा सर्वने तरिका नायकती सकळ जनी ते भाग्य भगवत कृपे वासोनी सर्वथा कोणी लागे पांडुरंगा करू Yeah.
सांग त्यासीच कथा कीर्तनी अनुराग. परमात्म्याने उद्धवाला कीर्तन ऐकणाराचं भाग्य सांगितलं. कोणाचं? कीर्तन ऐकणाराचं. भगवत कृपा पावले सांग त्यासीच कथा कीर्तनी अनुराग. कोण येतात कीर्तनात? श्रीमंत. परमात्म्याने सांगितलं उद्धवा कथा कीर्तन ही श्रीमंतीवर नाही. ज्याच्यावर माझी संपूर्ण कृपा असते तो माझ्या कीर्तनात येऊन बसते. नाही तर त्याचं काही पुण्य करेल पाहिजे. पुण्य घरी राहू देत नाही आणि पाप इकडे येऊ देत नाही. पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण. गोपाल कृष्ण कीर्तन ही श्रीमंतीवर नाही. ज्याच्यावर परमात्म्याची संपूर्ण कृपा असते तो कीर्तनात येऊन बसते. नाहीतर त्याचं काही पुण्य करेल पाहिजे. पुण्य घरी राहू देत नाही आणि पाप इकडे येऊ देत नाही. पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण. भाग्यवान मंडळी आहे कीर्तनात हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही. कीर्तनात जाऊन बसा वाटते काय पाप गेलं. हाताने टाळी वाजवा वाटते काय पाप गेलं. मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा वाटते काय पाप गेलं. अंग दुखलं की दारू प्या वाटते काय पाप शिल्लक आहे. पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण. भाग्यवान मंडळी आहे कीर्तनात. श्रीमंती कोणाला नाही आवडत? सर्वांनी श्रीमंती आवडते. आहेत का तुमच्या गावात सारे लोक श्रीमंत? काही काहीले प्रॉपर्टीची वाण नाही, काही काहीले राहायले घर नाही. येत नसेल का त्याच्या मनात? काय कीर्तनात जावा, काय भागवतात जावा, काय हरिपाठात जावा, काय शेगावची वारी करा. 2-1 एकर तो पाहिजे होतं. देवानं आम्हाला शेत नाही दिलं. येत नसेल का त्याच्या मनात? मग त्याच्यासाठी कीर्तन ऐका. कीर्तन ऐकले की मनातलं निघून जाते. देवाजवळ भेदभाव नाही. देवाजवळ भेदभाव जर असता तर तुमच्या गावच्या श्रीमंताले 3 डोळे असते. 2 पुढे 1 मागून ट्रॅक्टरच्या लाईटासारखा. ही भाऊची काय गोठ आहे बापा. रोडनं कधी खळखळ वाजलं तर भाऊले मुंडकं पडतो याचं मागून बी 1 डोळा. पण देवाजवळ भेदभाव आहे का? तुमच्या गावच्या श्रीमंताले 2च डोळे आणि जो गावात मागून खाते त्याने 2च. असं आहे काय? श्रीमंताले फोकस सारखं लय दूर दिसते. गरीबाले काय चायनाशे वसुले काय हलके. देवाजवळ भेदभाव नाही. जेवढं श्रीमंताला येते तेवढं गरीबाला दिसते. जेवढं श्रीमंताला ऐकू येते तेवढं गरीबाला ऐकू येते. याने 2च हात, 2च पाय, 2च डोळे, 2च कान, 1च नाव. गरीबाला तेवढंच आहे. आहे का भेदभाव? आणि आता प्रॉपर्टीचा जो भेदभाव आहे हे ज्याचं त्याचं करेल आहे. काही अशा उत्सवात भाग घेतात, याच्यामध्ये अन्नदान करतात. परमात्मा प्रसन्न होते. परमात्मा म्हणते मला उत्सवात भाग घेतला तू ना आणि 5-10 साधू जीव घातले, अन्नदान केलं. आता मी काय करू त्यासाठी? जिताय तो तकलीफ हो. मेल्यावर तुले माणसाचा जन्म तो देतोस पण वावराने ती वावर त्याच पाण्याची घरचाच त्यात 4 बैलाच्या जोड्या. काय केलं त्यानं? नाही का लोकांच्या घरी ट्रॅक्टर बैल, एका मेरीनं 50 एकर जमीन. भेदभाव देवाजवळ आहे काय? हात दाखवू नये, भविष्य पाहू नये. जे यात अन्नदान करतात पावत्या फाडतात, भलोट संपत्ती भेटते त्यांनी. जाऊ द्या, हा सप्ताह तुमचा 3च दिवसाचा आहे. याच्यात अन्नदान करायला नशीबच्यानं सापडला तर त्याच्याकरता शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसाकरता गव्हाचं पोतं, तांदूळाचा कट्टा, तेलाचा टीप, डालड्याचा डब्बा, 500ची नाही 5000ची पावती फाडा. परमात्मा प्रसन्न होईल. परमात्माने ना उत्सवात तुला गव्हाचं पोतं दिलं. आता मी काय करू त्यासाठी? जितायचं जर तकलीफ हो. मेल्यावर तुला माणसाचा जन्म देतोस पण एका मेरीनं 100 एकर जमीन, त्याच पाण्याच्या इरा, हाताची फॅक्टरी घरची, पांढरी गाडी बशाले, 10-12 म्हशी जमेल,
जलजेला पाहिले की काय म्हणतात लोक म्हणतात लोकांच्या माना मोडल्या आणि तुले नाही मोडतायत का? मोडून तर पाय गप्पे देतात लोक. घरली जितकी लावले आहेत त्यांना माना नाही मोडल्या. अशा उत्सवामध्ये शेवटच्या दिवसाकरता गव्हाचं पोतं दिलं. परमात्मा प्रसन्न झाला. हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही. कीर्तनात कोण येते? ज्याच्यावर परमात्म्याची कृपा तो येते. श्रीमंतीवर तुमच्यापेक्षा श्रीमंत लोक असतील, नाही येऊ शकत. अटी याची मना आहे का? म्हणून हात दाखवू नाही आणि भविष्य पाहू नाही. श्रीमंती कोणाला भेटते आम्ही सांगलं. जाऊ द्या. कपड्याचं दुकान आपल्याला आवडत नाही का? आवडते आहे का आपल्या घरी? त्याच्या दुकानात धोतर माहीत नाही, आपल्याला नेशाले धोतर नाही. ना भेदभाव देवाजवळ आहे काय? मग कोणाला भेटते कपड्याचं दुकान? मला राहू द्या, अभंगण सांगा ते. कोणाला भेटते कपड्याचं दुकान? दिंड्या जातात पंढरपूरले, दिंड्या. आता 13 तारखेला निघणार आहे बाबाची दिंडी, गजानन बाबाची. काय हो काय गड्या, दिंड्याने चालल्या पंढरपूरले दिंड्या. पुढे शेंड्यावाले, तोंडात दात नाही, दुपड्याने कंबर बांधेल, हाती झेंडा, शम शम करतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तोंडात दात नाही. दिंडीतले बुडे शम शम करतात. काय फुगडी खिवडी भारून म्हणू की गवळण म्हणू, तुम्ही दिंडीतले बुडे पाहतो असे थय थय करतात रे. तुकड्याला कंबर बांधेल पण तोंडात दात नाही. पण आणि तुम्ही आपल्या संसारातले बुडे पहा. चेंदा चेंदा व्हायला रुंगई 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 घरातच येणं इकडे मरणं हे 8 दिवस. काही बुड्या गेल्या, बुडे पस्तावले. आता बाजार भरेल आहे, ज्याचा झाला तो धाकला. काही बुड्या गेल्या रे, बुडे पस्तावले. आता कोणतरी त्या बुड्याचा लाग, त्या सुनीच्या मागे 2-3 लेकरं गेली ना बुडी. वर्ण एखाद्या मंदिरात झाडून काढणं, लोक तुला डब्बा आणतात कधी? घरातच ते सून येता जाता लाता मारते त्याने. मग ते मामाजी तुम्ही मधातच बसता. 2 खेप लात लागली बा, लागली काळच्या मारणं चालू आहे. येणं इकडे आणि असं येणं घेणं गया. लोक पाया लागतात. पाया लोकायले काय माहिती उठ गेलाय म्हणून. हा नाही बरं, या बोवाले तर ते बाई नाही म्हणे कधी आला तो. गो काय गड्या, आम्ही त्या घरात रुंगे रुंगे करतो त्याचं सांग. नाही आहे तिकडे. दाखव त्याले माझजवळ, दाखव त्याले माझजवळ. अरे त्याले घेणारे लय जण आहेत ना. येणं जाऊ द्या. काही बुडे गेले, बुड्या पस्तावल्या. गेलं बुड, बुडी राहिली रे. आता सुना तुम्हाला आहे तर मला बी आहे. काही काही सुना सासूले आई म्हणतात. आई आई म्हणते ते साधू तशीन काय? ते तर म्हणत असेल आई करा पाय लंबे, मी तुमचे पाय दाखतो. काही काही सुना बरं, आणि काही काही सुना सासूले पाहिले की म्हणतात आली रांड. ते म्हणते राणा म्हणतं का मला तुला कोणा म्हटलं बा, या लाईनला म्हटलं. कायची खोटी गेली ते कोणालाच चालू माझी. लढते रे ते बुडी. तिला समजत नाही का कोणाला बोलून राहिली. लढते ते बुडी म्हणते देवा मी नाही दिसली. काय तू आहे नंबर आहे. दमता दरवर त्याला मोठे मोठे राजे नेले, तू काढली चिरपूरची तिरी. लढते रे ते बुडी. लढते. सून अधिक बोलते. सून म्हणते आता काय लढता, तुमच्या पायी तर मामाची मेले. ते म्हणते कोण्या रांडीनं सांगलं असं करता सांगता. दुःख बांधवडी, दुःख बांधवडी.
विषय होता कपड्याच्या दुकानाचा. कोणाला भेटते कपड्याचं दुकान? देवाजवळ भेदभाव नाही. कोणाला भेटते कपड्याचं दुकान? भागवतात आहे सांगितलं. दिंड्या जातात पंढरपूरले, दिंड्या पुढे शेड्या बाया, त्याच्या मागे कळशा घेऊन बाया, त्याच्या मागे वृंदा घेऊन बाया, त्याच्या मागे टाळकरी, माळकरी, वारकरी, ज्ञानोबा, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावतामाळी, संताबाई, गोमाकुमार, सेना, चालली दिंडी. एखाद्या गावाहून दिंडी जाते, काय करते गावातली बाई? ऐकेल पाहिजे ना हे. काय करते त्या गावातली बाई? वृंदावनवाल्या बाई म्हणते, बाई 1 मिनिट उभ्या राहा. वृंदावनवाली बाई उभी राहते. हे बाई घाई घाई घरात जाते, कुकाचं डाबला आणते आणि एक साडी आणते. एक साडी त्या वृंदावनवाल्या बाईले कुकू लावते आणि तिच्या हाती साडी देऊन देते. हे नेचा पंढरपूरले चंद्रभागे. ते बाई म्हणते, वरून देव पाहिते. देव म्हणते, माझ्या वारकरी बाईले तू नाही एक साडी दिली, आता मी काय करू त्यासाठी? मी काय करू त्यासाठी? जी की आहे तर लोक तकलीफ हो. मेल्यावर तुले बाईचा जन्म तर देतोस, पण तुझ्या घरी कपड्याचं दुकानही लासक नाही, बसते बांध्यास. काय दिलं त्या बाईनं? एक साडी दिली. एक साडी कोणाले? इंगले युवायले तर कधी भर हेर केला. ते म्हणतात आम्ही नाही करेल आहे, त्याने विठ्ठम फार घेणं नाही ना. वारकरी बाईने एक साडी दिली, बसते बांध्याचं दुकान. ज्ञानदेव म्हणे, हरी माझा. किती साड्या आहेत बाया, किती साड्या आहेत रे. कधी 7 दिवसाच्या 7 अलग नेसल्या तरी 7 शिल्लक राहतात. पण अशी नेसून येतात की सुया घे, पोथा घे, तो माझ्या गोद्याच्या कधी नेशीन. ठेवत नाहीत रे त्या साड्या. मांगलचे लोक त्या साड्या ठेवत नाहीत. म्हणतात ठेवू नका त्या साड्या, आथरा द्यायच्या. आथरा ठेवू नका त्या साड्या. जिथे आहे त्याईले चामस. कशाचा? साड्या नेशाचा. अरे दान करायचा, दान काय करता? जमा करून. तो म्हणसाल कोण आले? देवा घ्या ना यायचं. मा कोणाला पैजमा, कोणाला शर्ट, कोणाला धोतर. याच्या बायकोले 2 साड्या, या भाऊच्या बायकोले 2 साड्या. याची बायकोने कोणा गावले केले होते म्हणून शेलोडील माय बाई काय बाया भावी काय तू हा द्या ना 2-2 साड्या रे. वाघ आहे सागीवर वा काही मागत असेल तर देऊ नका. सुद्धा सांगत असेल तर ऐकल्याशिवाय राहू नका. एक साडी दिली. एक साडी. बस्ते बांध्याचं दुकान. समोर बस्ते बांधणं चालू, इकडे बस्ते बांधणं चालू, इकडे बस्ते बांधणं चालू, वर बस्ते बांधणं चालू. ते बाई आहेच खुर्चीवर बसली पण तिच्या पुढे टीव्ही. त्या टीव्ही मध्ये तिला बंद दिसते कोणी काही करते काय. ते बाई आपण डोळ्यानं पाहतो. काय केलं त्या बाईनं? यज्ञ केला का? एक साडी दिली. एक साडी कोणाले? वारकरी बाईले. आम्हाला देतात लोक, आम्हाला देतात शेला. केवढा देतात? असं एवढा. असं पोटाले पुरतही रुंदाईतला. त्याले जरीचे काय बाबा हा घ्या शेला. 8 लोकच येते. शेला तर देतात, टोपी बी देतात. टोपी अशी देतात की डोक्यावर हात ठेवूनच चाल. हात कधी काढला तर होय टोपी आणायले पळे. तुम्ही माणसाला असं देऊन काय फायदा? त्याला बी दुकान भेटते. भागवतात सांगितलं त्याने कपड्याचं दुकान भेटते पण त्याला बसते बांध्याचं नाही भेटत. त्याला लाईन भेटते. अंडरपॅन्टा, बनियन, टोप्या, मिटर, बायाचे कोरकर, पिवश्या, टावेल. त्याच्या दुकानात धोतर साडी नाही. हां हां
त्याला आवडत नाही का? आवडते पण करेल नाही ना, केले कर्म झाले कशात टाळकरी कसं प्रमाण दिलं खासच. दिशाले काही खास आहेत का? दिशाले काही एवढे खास नाही म्हणा, म्हणाले खासच आहे. आम्ही सांगत होतो दिशाले काय करता, दिशाले खासच उद्या शिंगाचा झुकला की बसला, होंडा करला होंडा. आपली टाळकरी दिशाले काही म्हणा एवढे खराब बी नाही, पण म्हणाले खासच आहे. सांगू यायचं पण यायचं मागून सांग, यायचं सांगू. मूर्दंगे दोन्ही नातू आहे, या नातायचं सांगू, या लेकरायचं सांगू, माणसायचं सांगू. बायाईसाठी आमचा जीव तुटते रे. बायाच्या परमार्थासारखा परमार्थ नाही. सूर्यनारायण निघते त्यापासून परमार्थ आहे बायाचा, पण लय चुकते बायाची, लय चुकते. अर्ध्या वया झाल्या तळाले मेळ. अंदा सांगते बैऱ्याने गाडी चालली खैऱ्याले. काय योग आला रे आज. आम्ही हनुमंताच्या पायाला गेलो, त्या हनुमंताजवळ सारे जुन्या मूर्त्या, जुने फोटो, तुटेल. काय मंदिर आहे की काय कारखाना आहे तो? अरे त्याचा हातपाय मुडला ना त्या फटूचा म्हणा का मूर्तीचा म्हणा, तिचं विसर्जन करा पाण्यात. अशी मंदिरात आणून ठेवतात का ते? कोणाच्या पाया लागावं काही नाही. काही समय नाही तर आपल्या घरच्या वावरात ठेवा. वावर नसेल तर पाण्यात विसर्जन करा ना ते. आमच्या सुंदर मूर्ती सापडली ती गणपतीची. आता एवढं काही बाळ काही नाही, आम्ही देव काय नाही. उद्बत्ती नानच जाय, आम्ही उद्बत्ती लावून देऊन पाहायला पाहिले आम्ही 2 गणपती. बरं म्हटलं यानं सोबती कुठून केला? देव एकच पाहिजे ना. एका देवळात 2 विठोबा अंग्या टोल्या. कसं आहे? आम्ही आमच्या सुनील म्हटलं बाई हा गणपती कुठून आला? म्हणजे तो मला सापडला. म्हटलं दे ना नदीत सोडून, हा तुला चांगला वाटेल, हा राहते तू आपला दे सोडून. म्हणजे 2 पाहिजेच नाही का? म्हटलं नाही तर 5 गणपती, 5 महादेवाच्या पिंडा, 5 विठोबा पाहायला एक पाडगी तर त्यालेच होते. संसार कसा करावा याच्याकरता कथा कीर्तन. खूप भाग्यवान मंडळी आहे कीर्तनातील. आणि हे लेकरायचं सांगतो, माणसाचं सांगतो, आम्ही बायाचे सांगत असतो. माणसं दारू पितात का नाही? शाबास. मी म्हटलं आमच्याकडेच पितात.
इकडे बी पेतात माणसं, दारू पेतात. साऱ्या बायाचे मालक पेतात काय? नाही. काही बायाचे मालक तसे पद्धतशीर आहेत रे की त्या बाईले म्हणतात मी बोलतो का आपल्या पुढे, त्याचा तो मोठा घ्या त्याचा. आणि काय तो तोंडी त्या बाईशी काय करतात. आणि काहून भेटला दारू पेणारा म्हणा राव त्या अभंग सांगा ते बाई म्हणते बायाचे नवरे पाहतो नवाई येते कसं बांधर आलं ही श्याम. दिवसभर काम करा संध्याकाळी त्याचे रट्टे खा. काहून भेटला भागवतात सांगेल हात दाखवून आहे भविष्य. भाग्यवान मंडळी आहेत कीर्तनात. एका बाईले झोका द्याले बाई, एका बाई कोणी कामाले सांगत नाही. एका बाईले झोका द्याले बाई मस्त बंगईवर बसेल, झोका देणारी नाला, स्वयंपाक करणारी नाला, भाडे घासणारी नाला, धुणं धुणारी नाला. त्या बाईने लेकरू नाही वागायला दाखा बाई पेला का तो बाई आहेच बसे. काय केलं शेण लोकांच्या कांठ्या, काय केलं शीन. भागवताची कथा ऐकलीस नाही, रात्री हरिपाठात गेलीस नाही, सकाळी काकड्यात गेलीस नाही, गाईले वाटत दिवसावाली पाणी देवाली उठली होती, भिन भिकारीले दान, एखाद्या साधूचा सत्कार. परमात्मा प्रसन्न झाला. परमात्मा सांगलं जिथे आहे तो लोक तकलीफ हो, जिथे आहे तो लोक तकलीफ हो. फक्त मेल्यावर तुले झोका द्यायला बाईच नाही ठेवली तर टाक मा हाताला. गोठ आहे गड्या, हात दाखवू नये, भविष्य पाहू नये. जाऊ द्या कारणाले निमित्ताले कारण आज कीर्तनाचा योग. अच्छा कीर्तनाकरता आम्ही संतपर अभंग लिहिलाय. याच्यामध्ये संतांच्या पायाची माती सांगली. आता लोकांनी पहिले तो साधूच माहीत नाही, साधू कपड्यावर नाही. मग तुम्ही म्हणशाल साधू दाढीवर आहे का? दाढीवर बी साधू नाही. कोणते कपडे घातले का साधू होते, कपड्यावर साधू नाही. मग दाढीवर साधू आहे काय? दाढीवर साधू नाही. दाढी ठेवून आहे काय? ठेवा. पण तो काय आलो हा दोन ओवे जटा गुंडा गाडा करतो पेंड काही येणं भादरून घेणं हरिपाठ. तितंब्याची वाण नाही भजनाचं. हरी भगवान जटाईवर आणि दाढीवर साधू नाही. मग दाढी ठेवू नाही काय? दाढी ठेवा. कशी ठेवा? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजची दाढी कशी आहे? चेहऱ्याला सोडून पोंगायला दाढी तिथे पाणी घ्यायच्या अगदी वली होते, येणं कतरून गोठ आहे गड्या. दाढीवर साधू नाही, कपड्यावर साधू नाही. तुम्हाला ओरिजिनल संत सांगतो आणि मग संताच्या पायाची माती सांगतो. ओरिजिनल संत ज्ञानोबा, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी.
ज्ञानोबा तुकोबा सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी कोण्या लोकायले लुट्या करता बुडते हे क्षमा ना देखावे डोळा म्हणून करवळा येत असते खरे संत मार्ग दाखवतात आणि जे प्रॉपर्ट्या जमा करतात तो त्याचा धंदा खऱ्या संताचं लक्षण नाही सद्गुरुनाथ महाराज की ओरिजिनल संत ज्ञानोबा निवृत्ती सोपान मुक्ताबाई काय केलं आमच्या ज्ञानोबा माऊलीनं आमच्या ज्ञानोबा माऊलीनं परमार्थाचा पाया रचला ज्ञानदेवे रचिला साधू संतांना त्याच्यावर मंदिर बांधले आणि त्या मंदिराचा कळस झाले तुकोबा तुका झाला असे कळसा एवढंच नाही आमच्या ज्ञानोबा माऊलीनं पहिल्यात रचलाच परमार्थाचा पण खांद्यावर पताक घेतली असे टाळकिरी पाहायचं दूधडे वावर घ्यावा यायले रोजानो न्यावा हो काय गड्या ते जुने पहिली 4 बैली नांगर धरत आणि धुरा जोडजोड आला की त्या चिल्लारा काट्या असत शाबास 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 खोकडा खोकडा काटे त्या धुऱ्यालाच नांगर फेको तुम्ही मुकट येणारा घोड्याले तोंड टेकले की नांगर कुठे राहिला आता किती दिवस घ्या ते अळास तर ते हाणणारा शाबास 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 म्हणते की असे काटे घुसतात ते चिल्ला नाही तर तसे आमचे काळ कधी यायले शाबास शाबास म्हटलं की त्या सोयाबीनची लोट वरच बहुत आहे गड्या सांगू यायचं पण मागून सांगू यायचं सांगू लेकरायचं सांगू माणसायचं सांगू बायायचं बायाचं तर काय योग आला रे काय करायचा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन उडी पंढरपूर करता दिंडी काढली ज्ञानोबा निवृत्ती सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावताळी शंकर गोरखवा सनातन टाळकरी वारकरी वारकरी गावकरी चालली दिंडी दिंडी कुठून गेली दिंडी गेली आमच्या सखूबाईच्या गावात सखूबाई लहान होती लग्न नव्हता व्हाय माईबापाई संघ वाऱ्या झाली पंढरपूरची वारी पैठणची वारी मुक्ताबाईची वारी अशा वाऱ्या करे सखूबाई माईबापा संघ वयात आली सखूबाई वयात सखूबाईचं लग्न झालं अशा घरी गेली सखूबाई बापा श्रीमंतीची वाण नाही आणि भजनाचं काम नाही रे 2 मजली माडी त्याच्या 2 जण सखूबाईची सासू आणि सखूबाईचा मालक आणि 3री गेली सखूबाई सखूबाई गेली नाद्याने सखूबाई आणि माईबाई व 2 मजली माडी
पण दारी तुळशी वृंदावन नाही. भागवतात सांगेल आहे घराचं वैभव तुळशी वृंदावन. ज्या घराला तुळशी वृंदावन नसेल ते घर नाही, ते वसंती आणि त्याच्यात राहणारे भूत. घराचं वैभव तुळशी वृंदावन. सखुबाई नांदेल गेली, तुळशी नाही दारी. सखुबाई म्हणे मा भूत राहतात का हे माय लेक. काय केलं सखुबाईनं? घरात गेली, डब्बा आणला रिकामा. शेजारीने माती मागली. एका शेजारीने बाईले तिळसाबाईचं रोप मागलं. माती टाकली, पाणी टाकलं, त्याच्या तिळसाबाईचं रोप लावलं, दारी वट्यावर ठेवून उदबत्ती लावून दिली. काय म्हणे सखुबाईची सासू? सखुबाईची सासू म्हणे दिसते अगाऊच. काचं झाड लावलं, त्याला फुल नाही ना मूल नाही. त्याला फुलाचं झाड होतं का? सखुबाईची सासू म्हणे काय लावला आगाऊपणा. काचं झाड लावलं होते, त्याला फुल नाही ना मूल नाही. सखुबाईने त्याला का फुलं येत असतात का? मला नको शिकू. सखुबाई म्हणजे अर्धी लढाईच आहे. घरकार झाडून रिकामे धंदे सारे. घरात गेली सखुबाई, हाती फाळा, घरात पाय देवरा तुझे आहे. काचा देवरा? देवरा रे. तिकडल्या खोलीत आहे का पाय ते? सखुबाईची सासू म्हणे काय पाय तर झाड ना. हातम्या लावलं रे घर झाडणं. झाडता झाडता विठोबा रुक्माई सापडली. कावळाच्या मागायला घेतलं तर गणपती सापडला. इकडला कावळा मागायला घेतलं तर कृष्ण सापडला. सगजाऊन फळा फिरवला तर महादेवचे पिंड नंदी पडला. सखुबाई म्हणे माझ्या घरातले देव फरार होईल आहे का? सखुबाईनं निंबानं घासले, परात ठेवली, त्याच्यात देव ठेवले, उदबत्ती लावून दिली. सखुबाईची सासूबाईने काल आला आगाऊपणा. त्या बाया चालल्या नदीवर, घे त्या घागरी, होय पाणी आले. गेली रे सखू. घागरीवर घागरी, 2 घागरी, कमरीवर 2 घागरी, गेली सखुबाई पाण्याने. पाण्याच्या घागरी भरल्या, डोक्यावर घेतल्या. माऊलीची दिंडी उतरली नदी. सखुबाईनं दिंडी पाहिली, माहेरची यादच आली. काय करायचं? गेली सखुबाई आणि माऊलीचं दर्शन घेतलं. आणि त्या दर्शनाचा परिणाम काय झाला? अभंगाच्या प्रथम चरणात La
पायाची माती काढली नाही, कपाळाला लावली. दर्शन घेतलं माऊलीचं. तुकोबा सांगता संत चरणाराजे लागता सहज वासनेचे बीज. वासना जाऊन गेली पण सखूबाई दिंडी संग भजन करत चालली. या बायानं काही घागरी खाली ठेवल्या नाही. बाकीच्या बाया हाय माय बाई हाय माय बाई. आता का पंढरपूरला चालली काय? या बायानं घागरी काही ठेवल्या नका जाऊ पंढरपूरले, पण ज्ञानोबा तुकोबाचं दर्शन तर घ्या. सखूबाई नदीच्या वर दिंडी गेली, चालली दिंडीमध्ये. या बायावर बाई तिच्या घागरीवर. बायावर तिले कदर नाही, आपण कुठे बसता. काय करायचं आता? बाया घागरी कशाच्या होत्या? मातीच्या नव्हत्या, तांब्याच्या आणि पितळीच्या होत्या. 2 तांब्याच्या आणि 2 पितळीच्या 4 घागरी होत्या. बायानं तिले कदर नाही, आपण कुठे बसता. निघल्या बाया. सखूबाई संत चरणाराजे लागता सहज संसाराची वासना जाऊन गेली आणि दिंडी संघ भजन करत चालली. काय करायचं? ह्या बाया घरी येता येता 2 बाया सखूबाईच्या सासूच्या दारून गेल्या. बुडी दरवाजातच बसेल होती. काय म्हणत या बाया? कदलोक पायता वाट. म्हणे काहून काय झालं? गेली साधू संघ. हाय माय. बुडी म्हणे घागरी नदीतच आहे. आता बाई भजनाची आवडीने सून साधू संघ. त्या बुडीचा पोरगा आता सखूबाईचा मालक, तो काही भाविक नव्हता, तो होता बदमाशच. बुडी म्हणे आता पोरगा कुठे आहे काय? गेली पायाले तर होता तिकडे गाळ्यावर बसली. बुडी म्हणे बाबा तू अटी बसला आणि तो गेली साधू संघ. या पित्तरचे साधवले धोतर धरला हाती, त्यानं भोय निघला. नदीमध्ये उतरला. 2 जण शेतातून आले होते, ते बदमाशच होते. सखूबाईच्या मालकानं विचारलं त्यांनी की साधू दिसले का? ते म्हणत इकडे ये. गेला. म्हणजे त्याला ते झेंडे दिसतात की नाही, ते साधूच आहे. पण तुझी बायको तर नाचतेस. आता पहिले तो तपेल होता, मग तर पयतच निघला. सखूबाई भानावर नाही, संत चरणाराजे लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. संसाराची वासना जळून गेली आणि परिणाम काय झाला? तो अभंगाच्या दुसऱ्या चरणात
चरणार जला घेता सहज वासनेचे बीज जडून जाय संसाराची वासना जळून गेली परिणाम काय झाला मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सखुबाईच्या सुखाले पारा वार नाही पावल्या करणं फुगड्या खेळणं भारूड म्हणणं चालली दिंडीमध्ये पयतच गेला सखुबाईचा मान पयत गेला सखुबाई भानावर नाही मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे पयत गेला आणि सखुबाईचा पदर धरला सखुबाई भानार नव्हती सखुबाई भजन करत होती विठ्ठल विठ्ठल विठ्ठला भानावर नाही सखुबाई पदरात धरला या सखुबाई भजन करत होती विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी रो विठ्ठला जनाबाईच्या विठ्ठला सखुबाईच्या विठ्ठला यानं पदर धरला बापा सखुबाई भानावर नाही यानं पदर दिला सोडून सखुबाईचे केसच धरले सखुबाईचे केस धरले दिंडीमध्ये साधू संत होते साधू संत म्हणायला लागले भाऊ 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 हा उचलला खालचा राम भाऊ एका हाती केस एका हाती राम भाऊ 1.5 किलोचा कोणी भाद्रास म्हणे सले का बाबा डोकसच फोडतो एक ना बोले सारे साधू पायणार म्हणे साल्या पायचं काय झालं भिन्नाव तीन एक नाही त्याने विचार केला बाबा याची बायको आहे त्याला परमार्थ आवडत नाही दिन भिन्नाव तर टाकीन डोकस फोडून डोकस फोडल्यावर घरी गेल्यावर बायकोने त्याची बायको तुम्ही काल शांतपणा केला डोकसाचा डोकसही फोडलं पंढरपूरची हुकवलं पण माय उरा घरी काय करायचं आता एक ना बोले केस धरून त्यानं सखुबाई वळतच आणली घरी बुडीले म्हणे पाय आणली का ना बुडी म्हणे बाबू तुला घरी आणली पण तिची नजर पाय कशी तू गेल्यावर काय हे पैत निघले तर मला बदणार नाही म्हणे मग म्हणे असं करा आता धाग्याचं उघड कावड इले गे घरा मी आणतो चोपल कशी बांधतो अरे राम राम सखुबाई भानावर नाही रे बिन भजन करणाराची गाठ झाली तर मरण पूर्ण काय केलं या माईने काही भजन करत होती सखुबाई धाग्याचं काळ उघडलं आत नेला खांबाजवळ उभं केलं या बुडीनं सोपल दिली गदेच्या पुढची बैल आलीच टाकली जो लावली अळसनं फीट बांधून टाकली दोघंही मायले का बाहेर आले साखळी लावून घेतली सखुबाईवर परिणाम काय झाला अभंगाचा प्रेम
सखूबाईनं मायवन बापारे नाही मग बापा पांडुरंगाचं भजन चालू आहे. भजन करणाऱ्याला देवाकडे जावा लागत नाही. भजन करणाऱ्याचे अंगे देव येते. न सांगता करी सर्व काम. सखूबाईनं भजन चालू केलं. विठ्ठल विठ्ठल. सखूबाईच्या जवळ देवच आला. देव आला. काय केलं देवाने? सोडून दिलं सखूबाईला खांबाचं सखूबाईला सोडून दिलं. सखूबाईनं देवाचं दर्शन घेतलं. आणि काय केलं देवाने? सखूबाईला खांबाचा सोडून दिला. देव सखू झाला. तशीच साडी, तशीच चोळी, तशीच टिकली, तशीच नख पालीस, सारं मॅचिंगच. देव सखू झाला. आणि देवानं स्वतःला खांबाले सखूबाईला सोडून गेला. देव सखू झाला. स्वतःला बांधून घेतलं. स्वतःला बांधून घेतलं बापा. ओरिजिनल सखूबाई सोडून दिली. कुठे गेली सखूबाई? सखूबाई गेली पंढरीला. तिच्याच होते हरिनाथला. सखूबाई गेली पंढरीला. तिच्याच होते हरिनाथला. तुम्हाला तुम्ही माझे भक्ताचा तो दास. नाचणे देवा संतांच्या मेळ्यात. नाचणे देवा, नाचणे देवा संतांच्या मेळ्यात. नाचणे देवा, नाचणे देवा संतांच्या मेळ्यात. नाचणे देवा, नाचणे देवा संतांच्या मेळ्यात. नाचणे देवा. कुठे नाचा, कुठे नाचा. भजनात नाचा, कीर्तनात नाचा, दिंडीत नाचा. लोक अटी नाही नाचत. ब्याण पाहिजे ब्याण. नरगे पाहिजे घोड्यावर. तेरा करो, तेरा पुकडे करो. अटी नाचणं. हो, महादेवाच्या लग्नात भूत नाचले. महादेवाच्या लग्नात भूत नाचले. आपल्या लग्नामध्ये सुरेने नाचतात. गुड्डी नाचते. पिशवाय ओवाईने घालते. काय माही गुड्डी नाचते. जाईन ना कोणासंग. अटी नाचणं म्हणा. दिंडीत नाचा, भजनात नाचा, कीर्तनात नाचा. अटी नाचत नाही रे. या लेकरांचं सांगा वाटते रे आम्हाला.
पण अभंगाचं कळवर आहे. ओबा रुक्माई राहिली, ज्ञानेश्वर माऊली राहिली. माणसाचं कॅन्सल करीन, बायाचं सांगतो. पण तो माणसं म्हणतील आमचं काहून कॅन्सल. माणसावर मा भरोसा नाही. माणसं काय खातील आणि काय पेतील याचा नेमच नाही. बाया नाही रे. बाया बिळ्या वाढतात का? आणि माणसं तर खर्रा लवकर. अरे पाणी नाही पेत हॉटेलीत बाया पाणी. एखाद्या बाईने कधी म्हणले की चालतं का हॉटेलीत पाणी प्यायला पाहिजे? तूच ते हे शिशी आहे माझं. आमची माणसं धोका भजे खातात आणि तुम्ही त्या भजेवाल्याची प्याणता कशी त्या संध्या जाऊन येते की हात घेते की नाही. आमची माणसं होता भाषे तर घरचे लागत काही सांगता त्या माणसांचं पण बायांसाठी जीव दुखते. लय चुकते बाहेर, लय चुकते. पण आता अभंग राहिला आपला, पण उलसात पाहिजे तर सांगतोच. सखूबाई बांधेल आहे थांबाले. सकू नाही बाबा, देवानं स्वतःला बांधून घे. ओरिजिनल सखूबाई सोडून. सखूबाई गेली पंढरपुरात. देव सकू झाला. सकू कोणाच्या घरी जाते देव? भजन करणाऱ्याच्या घरी जाते. त्याची जात बी नाही पहा. कोणाच्या घरी जाते देव? ज्याच्या घरी कॅप्टर पोरगा डॉक्टर बसले हेलिकॉप्टर त्याच्या घरी जाते का? इकडे येणाऱ्याच्या घरी जाते रे. त्याची जात बी नाही पाहत कोण आहे. सांगू काय साहेब? समय असला तर सांगू. बापा रात्र निघून गेली, सकाळी सूर्यनारायण काय म्हणे सखूबाईचा मालक, आई सोडू का ती? बुढे म्हणे बाबू सोड्यासारखी व्हायलाय काय पा ना. तू देशील सोडून ते निघीन चिंपैत घ्या टोल्या आधी. सकू होती काय? सकू नव्हती बाबा, देव होता. गेला ना सखूबाईचा मालकन. साखळी उघडली, कावड लोटलं. सखूबाई हसायलाच लागली. सखूबाईचा मालक म्हणे आई काय ये नको. बुढी आली, बुढीनं पाहिलं म्हणे काव करशील काय भजन आता? म्हणे आपल्या आता त्याचं नाव तो तोंडात येऊ देव. पाहणं किती कापे पडले माया पाया. बुढी म्हणे बाबू लईवरच आली आता, सोडा आता नाही जात. लईवरच आली. सखू होती काय बाबा? हो काय गड्या, आता काय काय कामं केले ते तर सांगूच 2 मिनिटात. पण अर्धा मिनिट सारे जण भजन करा. आम्ही आता लोक टाळी वाजवायची सांगली नाही, पण तुम्ही वाजवली बी नाही. या टाळीपासून 2 फायदे आहेत. ते मी तुम्हाला सांगले तर तुम्ही संडासले बसेल असल्यावर टाळी वाजवू सांग, पण तुम्हाला माहीतच नाही. अर्धा मिनिट टाळी वाजवा. लहान मोठे जवान म्हातारे. आणि ज्याच्याकडून मोबाईल असेल ना त्यांना मोबाईलचा व्हिडिओ चालू करा. या बंद द्यायचा आता फोटो काढत व्हिडिओ असे माणसाईचा बायाचा असा. निघाले बाबाही निघले पाहिजे. हे दोन्ही मूर्तंगी नातू निघले पाहिजे. मोठा मोबाईल असेल करायचा. या भाषेमध्ये तो फिरत आहे. चला तुम्ही बी निघले पाहिजे त्याच्यात. आता तुमची बायको आणि साडेच निघले, तुमचा तर पक्का आहे. तुम्ही गेलते कुठे? फोटो काढले तर तुम्ही आता मी किती पण फोटो भाग्यवान वगैरे कीर्तन. संत चरणाला लागता सहज वाचनेचे गीत जरूर आहे.
सुख घडोघडी वाढले कंठी प्रेम जाते नाही नाही नीर डोले हृदय प्रगटे राम रूप करा हात वर